सन मावत तीर्थयात्रेतून निर्माण झालेलं पुण्य त्यानं बोलून दाखवू नये हा त्याच्याकरता भाग झाला. ज्याने यात्रा केली त्याच्याकरता झाला बरं का. पण पुत्र कर्तव्याचा भाग जर विचारात घेतला तर आपल्या मायबापांनी यात्रा केली म्हणल्याच्या नंतर पोरांनी नोंद केलं पाहिजे. आपल्याला आधार सुद्धा देता येणं शक्य आहे बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवराय तीर्थक्षेत्राची यात्रा करून आहे. आपल्याकडे दोन प्रकारचे संत महात्मे झाले, पंढरी सोडून न जाणारे आणि पंढरी सोडून बाकीच्या तीर्थक्षेत्राला जाऊन आलेले असे दोन्ही महात्मे आहेत. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांचा विचार जर केला तर हे सगळ्या यात्रेला जाऊन आले आणि तुकाराम महाराजांचा विचार केला तर ते कुठंच गेलेले. आमच्या बहिणीचे मुलगे होते भगवान शास्त्री महाराज धारोडकर, पंडितपुराण भगवान शास्त्री महाराज धारोडकर पंढरपूरमध्ये राहायचे. अखंड पंढरीशिवाय दुसरीकडे कुठे गेले नाही. सगळ्या शास्त्राचा अभ्यास ज्यांना ज्यांना घडवला तो पंढरीत राहून घडवला, दुसरीकडे कुठे जायचे नाही. एकदा काय झालं, काशीला त्यांना निमंत्रण आलं. राजेश्वर शास्त्री द्राविड वगैरे आता सध्या जे गणेश्वर शास्त्री द्राविड मुलगे आहेत ना, त्यांचे वडील होते राजेश्वर शास्त्री द्रविड, त्यांचे वडील होते लक्ष्मी शास्त्री द्रविड. या दोघाही मा बापांनी पिता पुत्रांनी यांना निमंत्रण दिले की महाराज तुम्ही काशीला या. मोठे विद्वान होते, सन्मान करायची भावना झाली म्हणून यांनी पंढरपुरातून काशीला यावं असं ठरलं. आणि पंढरपूरहून निघाल्यापासून काशीपर्यंतच्या प्रवासाकरता म्हणजे पंढरपूर ते सोलापूर, सोलापूरपासून पुढचा सगळा प्रवास हा रेल्वेनं करण्याच्या दृष्टीनं 1 महिन्याचं प्रत्येक दिवशीचं रिझर्वेशन त्यांच्याकरता करून ठेवलं होतं. कधीही निघून, कारण हे महात्मा येणार नाहीत अशी खात्री असल्यामुळं आज आणि उद्या येतील, महिनाभराचं तिकीट काढल्याच्या नंतर कधीतरी निघतीलच ना अशा भावनेनं त्यांचं महिनाभराकरता तिकीट काढलं. राजवाडा काशी नरेशाचा महिनाभराकरता याच्याकरता मुक्कामासाठी मोकळा करून ठेवला. पण या महात्म्याने सांगितलं मी ज्ञानेश्वर महाराज संप्रदायाचा नसून तुकाराम महाराजाच्या संप्रदायाचा आहे, पंढरी सोडून जाणारच नाही. तुकाराम महाराजांचा संप्रदाय वेगळा आहे असा अर्थ कोणी करू नये बरं का. ज्ञानोबाऱ्याचा जो संप्रदाय तोच तुकाराम महाराजांचा आहे. फक्त पंढरी सोडणे न सोडणे एवढ्या बाबतीत विचार करत असताना तुकाराम महाराजांनी पंढरी सोडली नाही. ज्ञानोबाऱ्याने नामदेवरायांनी मात्र सगळ्या तीर्थक्षेत्राची यात्रा केली. इच्छा कोणाला जरी सांगा, यात्रा करण्याची इच्छा नामदेवरायाला नव्हती. ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणामध्ये यात्रा करण्याची इच्छा निर्माण झाली. ज्ञानोबाऱ्याने नामदेवरायाला सोबत घेतलं, सगळ्या तीर्थक्षेत्राची यात्रा केली आणि यात्रा करून हे 2 महात्मे जेव्हा परत आले तेव्हा परत आल्याच्या नंतर देवाच्या मनात विचार आला की यांचं मावंद करावं. विठ्ठल मावंद करण्याच्या विचारात आहेत का? नाही. नामदेव महाराज मावंद करण्याच्या विचारात आहेत का? नाही. पण पांडुरंगाने विचार केला की यांच्या यात्रेचं मावंद केलं पाहिजे बाबा. याचा अर्थ काय झाला, ज्यांनी स्वतः यात्रा केली त्यांच्या अंतःकरणामध्ये मावंद घालण्याचा विचार येऊ नये हेही योग्य आहे. आणि बाकीच्या लोकांच्या अंतःकरणामध्ये यांच्या यात्रेचं मावंद व्हावं हा सुद्धा विचार यावा हेही योग्य आहे बरं का. तसं काय नाही. त्याच्यातून काय लक्षात घ्यायचं आहे, मावंद करणे न करणे हे पुण्य बोलून दाखवण्याकरता नाही हो. आम्ही एवढी यात्रा केली याच्याकरता मावंद करायचं नाहीये. मग कशा करता करायचं आहे, आम्ही एवढी यात्रा केली म्हणजे तुम्ही एवढी यात्रा केली ते मुलाबाळांनी जमलेल्या सगळ्या लोकांना सांगितलं की त्याच्यातून अशीच यात्रा करण्याची प्रेरणा कोणाच्या तरी मनात निर्माण होते आणि तुमच्यासारखं कोणीतरी यात्रा करायला जाऊन येतील तर तेवढं पुण्य जगात घडवल्याचं पुण्य तुम्हाला लागतं. अर्ध पुण्य लाभे तुकाराम महाराजांनी नियम सांगितला. आपण एखाद्या माणसाला व्रत करायला सांगितलं तर त्यानं व्रत केल्याच्या नंतर अर्ध पुण्य आपल्याला प्राप्त होतं अशा पद्धतीचा विचार आहे. म्हणजे यात्रा करायची प्रेरणा कोणाच्या मनात आली, आपण केलेली यात्रा ऐकल्याच्या नंतर कोणाला वाटलं की बाबा याने जशी यात्रा केली तशी यात्रा मीही करून यावं आणि एखादा जर यात्रेला जाऊन आला तर त्यानं यात्रा केल्याच्या नंतर यांनी यात्रा करायला त्याला प्रवृत्त केलेलं असल्यामुळं या लोकांना त्या पुण्याचा अर्धा भाग प्राप्त होतो. हे शास्त्र लक्षात घेऊन हे मावंद घालणं तुमच्याकडून योग्य त्यांच्याकडून अयोग्यच आहे. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.